स्ट्रॉंग मराठी भाषेमध्ये उजलवत असताना आमच्या समवेत आमचे समालोचक विनोद जगदाले सर डेरिवली. खरं तर ते शिवशाहीर आहेत, शिवव्याख्याते आहेत. चला मैदानामध्ये चेंडू सुपूर्द करा आणि ओवले संघ तुमचा एक्स्ट्रा प्लेयर आमच्याकडे येणं गरजेचं असणार आहे. या आपण तुमचा एक्स्ट्रा राखीव खेळाडू लवकर पाठवा. मॅचला सुरुवात होईल. सलामीचे पहिले दोन फलंदाज स्वतः टीमचे कॅप्टन नॉन स्ट्रायकर इयनकडे आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्याच बॉलवर आक्रमण केलंय आणि पहिला वार येईल 6 धावांचा. पहिला पॉवरफुल षटकार. षटकार आला. एक्सपिरियन्स कॅम्पेनियन जीवन यांच्यावर हल्ला चढवलाय. पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर डॉट बॉल. आक्रमकता हा स्वाभाविक खेळ आहे अश्विन पाटील आणि गुलशन म्हात्रे या दोन फलंदाजांचा. आणि तेच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ॲज अ ओपनिंग पेअर म्हणून आपल्याला पाहायला मिळतील. कॅप्टननं टॉस जिंकला. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. जीवन यांच्यावर अजून एक वार, परंतु इथे बॉल फसलाय. लॅक ऑफ इलेव्हेशन, लॅक ऑफ टायमिंग, लॅक ऑफ पॉवर, लॅक ऑफ स्ट्रेंथ, एव्हरीथिंग वॉज मिसिंग. आणि मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डरच्या हातामध्ये बॉल विसावला जाईल आणि जीवन भेंडे यांना मिळेल पहिलं यश. बॅट्समन बॅक टू डगआउट. डीजे मगाशी फार छान उल्लेख केला विनोद सरांनी की वैविध्यपूर्ण आणि एक नाविन्यपूर्ण असं समालोचन आमच्या समवेत जोडलं जाईल. खरं तर प्रत्येक गोष्टीत प्रत्येकानं वेगळेपण जपलं पाहिजे. आपण कलाकार आहोत आणि कलाकारानं त्याचं वेगळेपण जपलं पाहिजे. प्रत्येक कलाकाराची कलाकारी जेवढी वेगळी तेवढं त्याचं मोलही वेगळं. रंगमंचावर प्रत्येकाचं आपापलं एक अस्तित्व असतं. प्रत्येक कलाकाराचं एक स्थान असतं आणि प्रत्येकानं आपलं स्थान जपलं की मग कलेला न्याय मिळतो. रंगमंच कलेचा असो, आयुष्याचा असो की क्रीडांगणाचा, खरं तर भूमिकेला न्याय हा देता आला पाहिजे आणि तो दिला की रंगमंच बहरत जातो अर्थातच आणि कलाकाराचं आयुष्यसुद्धा बहरत जातं. आणि म्हणूनच ॲज अ आर्टिस्ट म्हणून ज्या स्पर्धेसोबत जोडण्याची संधी मिळते तिथे आमचा एक प्रामाणिक प्रयत्न असतो की त्या स्पर्धेला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं गेलं पाहिजे. आपण पाहताय देवांश ट्रॉफी 2025. हाऊ इज दॅट इज दी अपील. पंचांकडे स्ट्रॉंग अपील. डायरेक्ट हिटची संधी होती, इथे मिस झालाय. संधी गमावली आहे. 2 पंच थोडे एकमेकांसमवेत चर्चा करण्यासाठी थोड्या आतुर आपल्याला पाहायला मिळतील. लालचंद गावण सर आणि अमित सिंग सर आपल्याला पाहायला मिळतील. आपण चर्चा करत होतो आर्टिस्ट आणि कलाकार म्हणून. अर्थातच या स्पर्धेसोबत नामवंत प्रतिभावंत समालोचक दीपक पाटील सर मात्र जुळले गेले. कालच्या दिवसामध्ये त्यांचा आवाज आपण एन्जॉय केला. आज विनोद जगदाले सरांचा आवाज आपण ऐकताना अनुभवत आहे. या मॅचमध्ये काय घडतंय तर 2 पंच एकमेकांसमोर चर्चा करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. बॅट्समन क्रमांक 3 अभिषेक पाटील यांच्यावर थोडं दडपण. बॅटिंग करत असताना बॅटिंग टीम आपल्याला पाहायला मिळतीये. बॉस फायटर ओवले. पहिला फलंदाज लवकर बाद झाला अश्विन आणि एक यथोचित ट्रान्सपरंट डिसिजन मात्र दिला जाईल आणि अर्थातच पंच डिक्लेअर करतायत अँड दॅट शुड बी OUT आउट. LBW सापडलेत. पंचांनी पाहता क्षणी थोडंसं जेस्चर दाखवलं होतं की कदाचित बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला असावा. त्यानंतर थोडीशी शहानिशा झाली.
लालचंद गावंड सरांसोबत थोडी चर्चा केली. बॅट आणि बॉलमध्ये कुठेही संपर्क नव्हता. हे आपण लाईव्ह टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून पडताळणी सुद्धा केली आपण त्याची, आणि ते अगदी क्लिअर दिसलं. फॉर्च्यून लाईव्हनं मागच्या काही वर्षामध्ये मी म्हणेन आपली एक स्वतःची आयडेंटिटी निर्माण केली आहे. आज हीच टीम या संपूर्ण स्पर्धेला लाईव्ह ब्रॉडकास्ट करत असताना क्लिअर नीट ब्रॉडकास्टिंग, त्यांचे आपण कौतुक करूया. आमचे मास्टर हेडर कॅमेरामॅन नीरज आहेत. प्रत्येक एका कलाकाराकडे शिकाऊ वृत्ती असली पाहिजे. हुशार तर सर्व असतात, परंतु कष्ट करायची तयारी फार कमी लोकांकडे असते. आमचे उमेश भोईर सर मेहनती, श्रम आणि खरं तर क्रिकेटसाठी जे काही आपल्याला देता येईल ते सर्व काही ते देत असतात. आम्ही आज इथे आलो, आमची नोटबुक आम्ही ओपनही केली नाही. किंबहुना जर का उमेश सर तुम्ही पाहिलात तर तुम्हाला यंदाच्या सगळ्या स्पर्धा, त्याच्यामध्ये मग खेळाडूंची नावं, त्याच्यामध्ये पंचांची नावं, त्याच्यामध्ये मग गुणलेखकांची नावं, DJ मास्टरची नावं, स्पर्धेचं अनालिसिस, हे सर्व काही गोष्टी आम्ही लिहून ठेवतो. परंतु तुम्ही असलात की आमची वही आम्ही बाजूला सारतो. पुढ्यात टाकलाय बॉल, खोल टप्प्याचा ड्रिल करत असताना फटका फसलाय आणि येईल इथे अजून एक डॉट बॉल. धावसंख्या 5 चेंडूंचा खेळ झालाय, फक्त 6 या आकड्यावर. आणि 6 धावा आकडा जो पहिल्या बॉलवर आला होता ना, तिथून पुढे तो आकडा मात्र मी म्हणेन चेंज बदलला नाहीये. याही वेळेला खोल टप्प्याचा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, बॉल घरंगलत गेलाय. चूक होईल ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन फिल्डर कडनं, परंतु त्या चुकीला सावरलंय. क्रिकेट इज अ गेम ऑफ कॉम्प्लिमेंटिंग इच अदर. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. तुम्हाला एकमेकांना सावरून, सांभाळून, समजून घेऊन हा खेळ करावा लागतो. म्हणूनच क्रिकेट इज अ गेम ऑफ टीम एफर्ट्स, कलेक्टिंग एफर्ट्स, पुटिंग टुगेदर विथ विक्टोरियस माइंडसेट. जिंकण्यासाठी खरं तर एकमेकांना सहाय्य करून हा खेळ खेळला जातो. या खेळाचं नाव आहे क्रिकेट. टेनिस बॉल क्रिकेट हा फॉर्मॅट आपण एन्जॉय करतोय. 6 चेंडूंचा खेळ झालाय. आमचे DJ मास्टर खरं तर लंच ब्रेकमध्ये थोडीशी विश्रांती घेतील. दुपारचं सत्र आहे, 1:33 झालेत. आपण जरूर जुळणार आहोत. तत्पूर्वी सांगूया आपण प्रेक्षकांना, फॉर्च्यून लाईव्हच्या माध्यमातून जे रसिक प्रेक्षक आमच्या समवेत जुळले गेलेत. षटक क्रमांक 1 चा खेळ झालाय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 2 बाद 8 या आकड्यावर. 2 बाद 8 षटक क्रमांक सुरू आहे. ते 2 षटकांचा खेळ, दुसरं षटक सुरू होईल. षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर संदेश आपल्याला पाहायला मिळतील. संदेशकडे एक्सपिरियन्स आहे. संदेश कडू ओव्हर द विकेट न पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय. गॅप शॉट सिलेक्शन, परफेक्ट टायमिंग नव्हे तर प्रॉपर प्लेसमेंट सुद्धा झाली आहे. आणि बॉल जाईल डीप खाऊ करणारे ऑर्थोडॉक्स लॉंगांच्या मधून, भेदून छेदून सीमारेषा पार. बॅट्समन टीम कॅप्टन गुलशन म्हात्रे यांच्या बॅटमधनं आलाय हा कलात्मक चौकार. घाई नाही, कुठेही गडबड नाहीये, अगदी रिलॅक्स माइंडसेटनं, चांगला इंटेंटनं फलंदाजी करत असताना. क्रिकेट हा फक्त षटकारांचा खेळ नाहीये, चौकारांचा सुद्धा खेळ आहे. एकी विरुद्ध धावसंख्या, चौकार कट करायचं होतं बॉलला अवे फ्रॉम द रीच. पंच आमच्याकडे इशारा करतील, तुम्ही करताय 22व्या नियमाचं उल्लंघन आणि पंचांनी केलंय तुम्हाला दंडित. धावसंख्या पुन्हा एकदा 1 पुढे जाईल. 1 more ॲडेड इंटू द एक्स्ट्राज, अनदर रन ॲडेड इंटू द टोटल. आणि टोटल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती झाली आहे 13 या आकडा. 1-3 ड्राईव्ह केलं बॉलला, बॉल बॅक ड्राईव्ह थ्रू द बॉल सरळ खरं तर नॉन स्ट्रायकर एंडच्या यष्ट्या भेदतोय. धाव मिळणार. एक स्ट्रायकर एंडवर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल प्रतीक पाटील PP. 3 चेंडूंचा खेळ झाला. 1 वाईड, 2 फेअर बॉल्स. 3 मध्ये 6 धावा खर्च करत असताना संदेश कडू नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. नो ड्राईव्ह केलाय, पॉवर, त्या पॉवरचं प्रदर्शन, ताकद, त्या ताकदीचं प्रदर्शन. दिस इज handsome, huge and humongous. It's big and beautiful. And the first 6 by PP Pratik Padil back on fire. Run संख्या 20-20.
शांत आहे, मी शांत आहे, परंतु शांतता ही माझी तयारी आहे. वादळ उभं राहणार आणि तेही लवकरच, तेच सांगतोय प्रतीक पाटील. पहिला बॉल, पहिला वार केला त्यानं. ऑन ड्रायचा पुढ्यात टाकलेला बॉल मोका होता, त्याला षटकारामध्ये कन्वर्ट केलं. अर्थातच मागच्या काही वर्षामध्ये याही खेळाडूने चांगलं इम्प्रेस केलंय. मिडल ऑर्डर मध्ये एक स्पेशालिस्ट फलंदाज तुमच्याकडे असायला हवा. आपण चर्चा करू युवराज सिंग बद्दल. हा फुलटॉस बॉल, कनेक्शन चांगलं जमलंय, प्रॉपर टायमिंग, परफेक्ट एक्झिक्यूट केलाय. क्रिकेटमध्ये कॅल्क्युलेशनला फार महत्व आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ कॅल्क्युलेशन. हा आकड्यांचा खेळ आहे, जिथे मात्र अजून एक चौकार आणि रणसंख्येला पोहोचवलंय ते 24 या आकड्यावर. 24 धावा. फलंदाज आक्रमक. मागचा एक चेंडू षटकार, त्यानंतर चौकार. 2 मध्ये 10 अंकित केल्या. 4 मध्ये जवळजवळ मोठी धावसंख्या उभारत असताना पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आक्रमकता, भेदकता आपल्याला पाहायला मिळतीये. यावेळेला कमबॅक केलंय. सबमरीन डिलिव्हरी. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला काय पाहायला मिळेल. फॉर्च्यून युट्यूबच्या माध्यमातून स्क्रीनवर जर का आपण बघितलं गेलं, ओव्हर द विकेट ना हा मारा. कॉरिडोर लेंथला बॉल फेकला, बॉल वरती उठला नाहीये. सबमरीन बॉल. गोलंदाजाने कमबॅक केलंय, ड्राईव्ह केलंय. देयर इज अ चान्स. हातातनं झेल ड्रॉप झालाय. सराव नाहीये का फिल्डरचा? मैदानामध्ये उतरण्याची संधी मिळाली, परंतु त्या संधीचं सोनं केलं नाहीये. फिल्डरकडनं झालेली चूक नाहीये. तर मी म्हणेन या चुकीचा उपद्रव तुम्हाला काही इनिंग मध्ये पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस रणसंख्या गडीबाद झालेत ते 2 आणि धावसंख्या झाली आहे ती 24. 5 षटकांचा सामना. पूर्वार्धाची षटकं मात्र फिल्डिंगचं रिस्ट्रिक्शन. पहिल्या षटकादरम्यान फक्त 2 सीमारक्षक लगावण्याची मुभा फॅसिलिटी तुमच्याकडे असते. दुसऱ्या षटकादरम्यान 3 सीमारक्षक लगावण्याची मुभा तुमच्याकडे असते. आमच्या समोर एक चिमुकला आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमकडनं. टीमचं नाव आहे गावदेवी जुई. क्रिकेटला प्रत्येकानं जपलंय आणि म्हणूनच ग्रामीण टेनिस क्रिकेटने या क्रिकेटचा आत्मा जपला असं म्हटलं जातं. वय वर्ष 8, 9, 10 मग क्रिकेटचं वेट प्रत्येकाला लागतं. फुलटॉस बॉल कन्वर्ट केलंय. बॉल हवेमध्ये. फिल्डर आहेत, प्रयत्न होईल, परंतु त्या प्रयत्नांना मिळेल अपयश आणि बॉल होईल फरार. मिळेल बॅट्समन गुलशन म्हात्रे यांना या तिसऱ्या षटकामध्ये अजून एक षटकार आणि बॅटिंग करणारी टीम बॉस फायटर ओवले संघ पोहोचलाय तो अर्थातच 30 या आकड्यावर. 30 जीवन भेंडे. पहिलं षटक फेकलं, धावा आल्या 8. दुसरं षटक पहिल्या बॉलवर षटकार आलाय. आक्रमकतेनं सुरुवात करून दिली आहे. पहिल्याही षटकामध्ये पहिल्या बॉलवर षटकार आला होता, त्यानंतर त्यानं कमालीचं कमबॅक केलं होतं. याही मॅचमध्ये ते पाहायला मिळेल का? विहंग मार्गाने गगनभेदी गगनचुंबी षटकार मारण्यासाठी ओळखला जाणार फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपली फलंदाजी साकारतोय. नाव आहे गुलशन म्हात्रे. त्याच्याकडे चांगलं टायमिंग आहे, क्लास आहे, ताकद आहे. अजून एक ड्राईव्ह केला, बॉलला पुढे गेले. पुढे जाऊन मात्र हलका मिनी हेलिकॉप्टर इम्प्रोवाइज केले. बॉल गेला डीप मिड ऑफ क्लिअर करून डीप लॉंग ऑफ रिझन मध्ये. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, जिथे मात्र धाव मिळणार आहे. एक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल, पोहोचेल ती 31 या आकड्यावर. 31. चांगलं कनेक्शन, चांगलं टायमिंग, चांगली धावसंख्या रचत असताना पायावरचा हा बॉल, अंगाचा वेध घेऊन बॉल गेलाय. 0 आपण पाहतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून बॉल झाली सीमारेषा पार. पंचांचा सिग्नल आलाय. अमित सिंग पंच आपल्याला पाहायला मिळतील पंचांच्या भूमिकेमध्ये आणि अमित सरांचा इशारा आलाय की हा आहे चौकार. चौकारानं रणसंख्येला मात्र आकार देत असताना एकूण धावसंख्या झाली आहे ती 35. क्रिकेटच्या मॉडर्न टेनिस क्रिकेटमध्ये लांबच लांब षटकार मात्र मारण्याचा प्रयत्न नेहमी फलंदाज करत असतात, परंतु या इनिंगमध्ये चौकार फार गेलेत. पहिल्या षटकामध्ये एक षटकार, दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 2 चौकार आपण पाहिले आणि तिसऱ्या षटकामध्ये 1 चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. हा फुलटॉस बॉल फ्लॅट मारलाय. ताकद नव्हती, इलेव्हेशन ही नव्हतं, परंतु इथे एकदा मिळणार जरूर. रणसंख्या 36. पुन्हा एकदा बॅटिंगसाठी स्ट्रायकर एंडवर गुलशन म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील. पंचांकडे अपील करत असताना पंच सांगतायत की हा बीपी इन चेंडू होता. वरतून खाली येणारा चेंडू अर्ध्व दिशेकडनं ऊर्ध्व दिशेकडे, अर्थातच बीपिंग इन बॉल. जेव्हा तुम्ही फ्रंट फुटवर असता तेव्हा मात्र पंच त्या बॉलला फेर डिक्लेअर करत असतात
पंचांचा अभ्यास चांगला आहे आणि पंचांचे आपण जरूर कौतुक करूया. त्यांची मेहनत या स्पर्धेला आहे. ड्राईव्ह केला बॉल, ऑन ड्राईव्हचा फटका, बॉल गेला डिम्बेड विकेट रिझनमध्ये. इन फ्रंट ऑफ आवर पॅव्हलिन बॉक्स सुजित आहेत. सुजित एक चांगले स्ट्रॉंग झोन खेळाडू आहेत. फोरम स्ट्रॉंग, त्यांना लगेचच बॉल खरं तर उचलला, फेकला, एकदा मिळणार रणसंख्या पोहोचेल ती अंतिमचा बॉल इथे शिल्लक असेल. प्रतीक पाटील आणि गुलशन म्हात्रे धावांना ॲक्सलरेट करत असताना धावसंख्या झाली आहे ती 37. शेवटचा बॉल, आक्रमण होईल का? तर झालंय आक्रमण. क्लास लिहिलंय या फटक्यामध्ये. क्रिकेटचं आधुनिक सौंदर्य प्रकट झालंय. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये. ऑन ड्राईव्ह आणि डीप काऊ कॉर्नर रिजन क्लिअर करेल बॅट्समन गुलशन म्हात्रे चा हा पॅटर्न स्ट्रोक षटकार आलाय. रणसंख्या 43 ऑन दी स्कोर बोर्ड. बॅटिंग टीम बॉस फायटर ओवले. थ्री डायमेन्शनल प्लेअर मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. ऑन ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्ह, लेट कट, पॅडल, स्कूप आणि मगाशी आपण एक चांगला कलात्मक ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहिला. मैदानाच्या आतमध्ये झुंज देतोय, चांगली फाईट करतोय. फलंदाजांचं एक वेगळं कौशल्य असतं, फलंदाजांचं एक वेगळं कसब असते. काही फलंदाज एफर्टलेस क्लासिकल फलंदाजीसाठी ओळखले जातात. काही फलंदाज आक्रमकतेसाठी, स्फोटक खेळीसाठी ओळखले जातात. काही फलंदाज असतात नॅचरल हिटिंग ॲबिलिटी जसे आकाश तारेकर, आणि काही फलंदाज असतात ना ते फार शैलीदार असतात. पवन किनी म्हणूया किंवा रायगडमध्ये तर किरण पवार म्हणूया. आणि इथे काय घडलंय? हिट विकेट झालंय का? ओ व्हेरी अनफॉर्च्युनेट. पहा चेहऱ्यावर स्मितश आणि ज्या खेळाडूचा आपण ओळख करत होतो. पाहूया ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतंय. बॅट हातातनं निसटले आणि बेल्स डिसलॉस झाल्या आणि फलंदाज गुलशन म्हात्रे व्हेरी अनफॉर्च्युनेट. षटकार चौकारांचे विलोभनीय कारण जे ते दाखवत होते आणि त्यांना मात्र नक्कीच परतावून लावलंय. बॅट्समन गुलशन बाद आणि गोलंदाज रवी कडू यांच्या अकाउंटवर एक विकेट मिळेल. त्यांच्या बॅटमधनं 6 चेंडूमध्ये 13 धावांचं एक कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळालं. स्वीडनचं खरं तर साऊंड कॉन्ट्रीब्युशन परतत असताना बॅट्समन क्रमांक 3 बॅटर गुलशन म्हात्रे बॅक टू डगआउट. आणि बॅट ग्रीप ऑफ होऊ नये म्हणूनच उमेश सर हल्ली मात्र ग्लोव्ज घालून मैदानाच्या आतमध्ये अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. त्याचं कारणही तसंच आहे. एका हातामध्ये किमान एक ग्लोव्ज जर असला ना तर बॅट हातातनं निसटत नाही. ग्रीप तुम्हाला स्ट्रॉंग करता येतं आणि घट्ट स्ट्रॉंगनं मात्र असे प्रात्यक्षिक तुम्हाला बऱ्याच वेळेला मात्र वाचवताही येतात. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज इन ॲट नंबर 5 अजित मुंगाची, क्रिकेटचं एक मोठं नाव. एक स्टायलिश बॅट्समन, क्रिकेटिंग शॉटसाठी ओळखला जाणारा एक आयकॉनिक प्लेअर अजित मुंगाजी इन ॲट नंबर 5. पहिलाच बॉल, फुल एक्सटेन्शन ऑफ आर्म्स, आक्रमण, हल्ला बॉल आणि ऑन ड्राईव्ह नयनरम्य फटका, क्लासिकल स्ट्रोक ॲट लॉंग ऑन रिजन येईल बॅट्समन अजित मुंगाजी. पहिला वार, षटकार. जस्ट वेट अँड वॉच. ॲम्बिशियस स्ट्रोकसाठी ओळखला जातो हा खेळाडू. एव्हरग्रीन जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. अजित मुंगाजी आणि प्रतीक पाटील, बॉस फायटर. संजय पाटील द बॉस एन्जॉय करत असेल या मॅचला. मगाशी आम्ही उल्लेख केला खरं तर आपल्या विनम्र स्वभावासाठी ओळखले जाणारे द बॉस. खरं तर 40+ क्रिकेट म्हणा की मग ग्रामीण टेनिस क्रिकेट म्हणा, नेहमी क्रिकेटला त्यांनी प्रमोट केलंय. क्रिकेटला भरपूर सारं प्रेम दिलंय. अनेक स्पर्धांच्या खरं तर ऑक्शन सेरेमनी त्यांच्या छाया रिसॉर्टमध्ये अगदी मी म्हणेन मोफत ते त्यांना खरं तर उपलब्ध करून देत असतात. आणि क्रिकेटसाठी सर्व काही करण्यासाठी कार्यतत्पर, कार्यकुशल आणि प्रसिद्धी परामुख असे संजय पाटील फ्रॉम ओवले. त्यांचा संघ द बॉस फायटर्स ओवले हा संघ मैदानाच्या आतमध्ये फाईट करतोय आणि आक्रमक बेधडक सुरुवात केली आपल्या इनिंगमध्ये.
अजून एक बैठक फटका सुचवायचा होता, परंतु खेळामधलं स्टँडर्ड मेंटेन केले गोलंदाज रवी खडू. रवी खडू एक्सपिरियन्स कॅम्पेनियन डावखुऱ्या त्याचे गोलंदाज तसेही फार खरं तर शैलीदार असतात. याही वेळेला फसवलाय, अनप्लेबल बॉल. गुड बॉलिंग. 2 चेंडू डॉट. पहिल्या बॉलवर हिट विकेट, दुसऱ्या बॉलवर षटकार, तिसरा बॉल डॉट, चौथा बॉल डॉट. चांगली गोलंदाजी, क्वालिटी बॉलिंग. यावेळेला इनसाइड आउटचा फटका आणि डीप लॉंग ऑफ क्लिअर करेल. स्टायलिश स्ट्रोक आणि क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा इनसाइड आउट ग्लॅमर ऑफ टेनिस बॉल क्रिकेट. अजित मुंगाची च्या बॅटमधनं अजून एक षटकार आलाय. रणसंख्या पोहोचेल ती 50 क्रॉस होईल. 55 ऑन दी स्कोर बोर्ड. बॅटिंग टीम द बॉस फायटर ओवले विरोधात गावदेवी जुई. क्रिकेटचं स्टँडर्ड, क्रिकेटचा क्लास दाखवत असताना अजित मुंगाजी. अजून एक ड्राईव्ह. यावेळेला फिल्डर गाठलंय, चूक होणार नाहीये. बाळ फलंदाज होतील बाद आणि 2 विकेट संपादित केल्या रवी खडू या एक्सपिरियन्स अनुभवी खेळाडूनं. आणि 2 विकेट संपादित करत असताना 12 धावांचं एक षटक आपल्याला पाहायला मिळालं. एक संमिश्र गोलंदाजी, 4 षटकांचा खेळ झालाय. बॅटिंग करणारी टीम बॉस फायटर ओवले संघ पोहोचलाय. तो एकंदरीत आपण पाहताय 4 बाद 55 या आकड्यावर. चला नेक्स्ट मॅच मध्ये इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला करायचं आहे टॉस. जय हनुमान कामोटे आणि टीम +P11+P. कॅप्टन आपण टॉससाठी जितक्या फास्ट आपल्याला येता येईल तितक्या फास्ट आपण या रिपोर्टिंग करा. आणि इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला करायचं आहे टॉस. टीम कॅप्टन जय हनुमान कामोठे आणि टीम कॅप्टन +P11+P. Over the wicket. Drive केला ball. It's up in the air. Up and down into the crowd. Into the main pavilion box. या pavilion box ला सन्मान देत असताना ऑन ड्राईव्हचा अजून एक चाबूक स्ट्रोक, एम्बिशियस स्ट्रोक आलाय. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील. प्रतीक पाटील च्या बॅटमधनं अजून एक षटकार. रणसंख्या पोहोचेल 61. मगाशीच आम्ही म्हटलं काही खेळाडू त्यांच्या क्लासिक खेळीसाठी ओळखले जातात आणि क्लासिक खेळ होतोय. अजून एक ड्राईव्ह. यावेळेला फिरून मारलाय. फिल्डर आहे, जज करतील. प्रयत्न होईल परंतु त्या प्रयत्नांना मिळते अपयश. बॉल होईल फरार ओव्हर द सुजित हेड आणि जाईल बॉल डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून सीमा रेषा पार आणि सलागचा दुसरा षटकार. रणसंख्या पोहोचेल ती 67 या आकड्यावर. 67. स्मॉल साइज डायनामाइट. मैदानाच्या आतमध्ये धुंद फुंद आणि बेधुंद फलंदाजी. मॅजेस्टिक अनबिलिव्हेबल स्ट्रोक्स आपल्याला पाहायला मिळतील. क्रॉस बॅटेड, फ्रंट फुल आणि त्याचबरोबर ऑन ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्ह, स्लॉक स्वीप, पॅडल स्वीप, फिरून मारणारे फटके, पॅडल स्कूप आणि लेट कट आपल्याला पाहायला मिळाले. इनसाइड आउटचे फटके आपल्याला पाहायला मिळाले. दिस बॅटर इज अ कम्प्लीट पॅकेज प्लेअर. अजून एक फुलटॉस बॉल. इथेही संधी आहे आणि इथेही बॉल जाईल सीमारेषा पार. स्टॅन अँड क्लॅप, स्टॅन अँड डिलिव्हर. फुल टॉसला कन्वर्ट केलं. बॅट्समन प्रतीक पाटीलची बॅट थांबणार नाहीये. येईल षटकार लांबच लांब आणि यानं गोलंदाजाला फोडलाय घाम. धावसंख्या पोहोचेल ते आपल्याला पाहायला मिळतीये ती तब्बल 73. ऑन ड्राईव्हचे फटके. ऑफ साइडला 2 षटकार. ऑन साइडला मात्र त्याच्या बॅटमधनं जवळजवळ 3 ते 4 षटकार आपल्याला पाहायला मिळतील. 5 षटकारांच्या साहाय्यानं तो खेळ करतोय. अजून एक उडवलाय बॉल. यावेळेला संधी नाही आहे फिल्डरला. एलिव्हेशन जास्त मिळालं म्हणजे बॉल जास्त हवेमध्ये राहिला आणि लांबी कमी करणारा
खरं तर हा एक प्रात्यक्षिक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि झेल इथं टिपला गेला. बॅट्समन क्रमांक 5 फलंदाज बॅक टू डगआउट. सन्माननीय मंगेशजी शेलार साहेबांचं इथं शुभ आगमन झालंय. करंजारे ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य आहेत आणि त्यांचं आम्ही या व्यासपीठावर मात्र शुभ आगमन करू. त्यांना आम्ही इन्व्हाइट करू. सरपंच साहेब आहेत आणि सरपंच साहेबांना मी विनंती करू की यावं आपण या व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत आहे. KP ग्रुप आयोजित देवांश ट्रॉफी 2025 मध्ये आपण करतोय. सरपंच साहेबांचं सहर्ष मनस्वी स्वागत. सुस्वागतम स्वागतम. आणि सन्माननीय मंगेशजी शेलार साहेबांचं आपण करूया देवांश ट्रॉफी KP ग्रुपच्या वतीनं सहर्ष स्वागत. हा ही फुल टॉस होता परंतु बॅटचा एज लागलाय. एकदा मिळणार जरूर. षटक क्रमांक इथे मात्र 5वं अंतिम अखेर निर्वाणीचं आणि अंतिमचा 1 बॉलचा खेळ शिल्लक असताना पाहुण्यांची मांदी आली या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळेल. जशी स्पर्धा पुढे जाईल उत्तरार्धामध्ये खरं तर मी म्हणेन अनेक रसिक प्रेक्षक या स्पर्धेसोबत जोडले जातील. आणि रसिक प्रेक्षक म्हणजे सेंटर ऑफ अट्रॅक्शन, केंद्रबिंदू म्हटलं जातं. जर आपण चर्चा करू तत्पूर्वी मॅचमध्ये काय घडतंय. एकूण धावसंख्येचा डोंगर उभा करत असताना बॅटिंग करणारी टीम आतापर्यंत प्रवास 74 वर. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर आक्रमण. बॉल हवेमध्ये, इलिव्हेशन जास्त आहे, फिल्डर आहे, जज करतील आणि झेल टिपला जाईल. बॅट्समन होतील बाद आणि 74 या धावसंख्येवर फलंदाज क्रमांक 6 इथे परतलाय. धावसंख्या थांबली आहे. पहिल्या इनिंगचा खेळ झालाय आणि आफ्टर वन इनिंग 5 षटकांच्या अखेरीस रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 74 आणि 75 धावांचं एक मोठं टार्गेट इथं मात्र सेट झालंय. आणि या 75 धावा इथे मात्र चेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणारी टीम आपल्याला उतरताना पाहायला मिळेल जरूर. टीमचं नाव आहे द गावदेवी जुई आणि गावदेवी जुई या टीमला आपण जरूर सूचित करूया की ओपनिंग पेर लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये उतरवा. आणि द बॉस फायटर ओवले या टीमला आम्ही इन्व्हाइट करू की आपले खरं तर क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्या. आणि करू आम्ही मायक्रोफोनवर परिवर्तन. चेंज इज द नेचर ऑफ दिस युनिवर्स. आणि आम्ही विनंती करू, इन्व्हाइट करू आमचे साथी समालोचक, शिवव्याख्याते आणि त्याचबरोबर शिवरायांचा प्रचंड इतिहास आणि त्याचा परिपूर्ण अभ्यास घेऊन मैदान आणि मैदानासोबत काहीसा इतिहास प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुनील खरं तर आमच्या समवेत विनोद जगदाले सर आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या इनिंगमध्ये 74 आणि 75 धावांचा एक मोठं डोंगर पार करायचं आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपल्याला करायचा आहे. जय हनुमान कामोठे आणि पलसपे 11 पलसपे. चला करूया आपण टॉस. कॅप्टन लगेच या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. इनिंग ब्रेक झाली आहे. अर्थातच या इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला करायचं आहे टॉस. जय हनुमान कामोठे आणि टीम पलसपे 11 पलसपे. तर चला विनंती असेल बॉस फायटर ओवळे संघाला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. गावदेवी जुई संघ अजून कॅप्टन आलेले नाहीयेत. अर्थातच आपण दोन्ही टीम कॅप्टनला इन्व्हाइट करूया. आमचे पाहुणे आहेत चंद्रशेखर पाटील साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते आम्ही करू नेक्स्ट मॅचचा टॉस. आणि 2 टीम कॅप्टन जय हनुमान कामोठे आणि त्याचबरोबर पलसपे 11 पलसपे. कॅप्टन लवकर या. तर चला पुन्हा एकदा विनंती करतोय जय हनुमान कामोठे संघ आणि पलसपे 11 पलसपे संघ या दोनही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की नाणेफेकीसाठी आपण टॉस का बॉस आपल्या समालोचन कक्षामध्ये यायचंय. पुनश्च एकदा विनंती असणार आहे जय हनुमान कामोठे संघ आणि पलसपे संघ
या ठिकाणी नाणेफेकीसाठी कॉल दिला जातोय. आमच्या आवाजाकडे तुमचं लक्ष असू द्या. दरम्यान आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चालू असणारा संघ आपण पाहतोय गावदेवी जुई आणि बॉस फायटर संघ. 5 षटकांचा हा पहिल्या फेरीचा सामना आणि या 5 षटकांमध्ये अगदीच बॉस फायटर ओवळे संघानं ना एक नाविन्यपूर्ण फलंदाजी केली. 74 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि आता 75 धावांचा पाठलाग मात्र नक्कीच करायचा आहे. जीवन भेंडे आणि संदेश अशी जोडी मैदानाच्या दिशेनं आपल्याला आगेकूच करताना पाहायला मिळतीये. चला, जय हनुमान कामोठे संघ टीम कॅप्टन आणि टीम कॅप्टन ऑफ पलसपे 11 पलसपे. ज्या नावाला कामोट्याचा कॅप्टन म्हणून ओळखलं जातं ना ते आमचे सन्माननीय मित्र आणि या जुई टीमवरती प्रेम करणारे गिरीश चिमणे यांच्याकडून अगदीच या ठिकाणी जुई संघासाठी शुभेच्छा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गावदेवी जुई संघासाठी माननीय श्री गिरीश चिमणे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी आली आहे. आपण पाहतोय आजच्या संपूर्ण दिवसभर माझ्या सोबतीनं नितेश भोईर सरांचा अगदीच आपल्याला या ठिकाणी क्रिकेटची सेवा करत असताना एक चांगलं समालोचन नक्कीच अनुभवायला मिळतंय. 5 षटकांमध्ये 75 धावा त्या ठिकाणी कुठून काढायच्यात म्हणजे सरासरी जर आपण पाहिली ना तर प्रत्येकी षटका पाठीमागं 15 धावा त्या पाठीमागं कुठून काढावे लागणार आहेत. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये कमीत कमी 2 मोठे फटके. जीवन भेंडे आणि संदेश. आणि जय हनुमान कामोडे संघ तुमचा कॅप्टन लवकर या, कारण पलसपे टीमचे कॅप्टन आलेत. आपल्याला करायचं आहे टॉस. आज ज्यांच्या माध्यमातून आपल्याला खरं तर जेवण उपलब्ध करून दिले आमचे अन्नदाते आहेत. आज दर्पेशजी केनी साहेबांचा आम्ही मनापासून आभार आणि कौतुक करू, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला योगदान मिळालं. आणि आज दिवसभरामध्ये जे नॉनव्हेजचं जेवण आपण एन्जॉय करणार आहोत त्या जेवणाचे पुरस्कर्ते त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. प्रत्येक घटकानं विशेष खरं तर योगदान दिले या स्पर्धेला. आणि देवांश ग्रुप देवांश ट्रॉफी या स्पर्धेचं एक मुख्य आयोजन आपण एन्जॉय करताय. दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली आहे आणि आवाज आपण जरूर एन्जॉय करताय. मराठीचे अप्रतिम गोड समालोचक. ओव्हर टू कॉम्बॉक्स. नक्कीच थँक्यू सर. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला तो स्क्वेअर लेगच्या दिशेनं. क्लासिकल स्ट्रोक येतोय आपण पाहतोय संदेशच्या बॅटमधून आणि 4 धावा महत्त्वपूर्ण येत आहेत. दरम्यान अगदीच क्षेत्ररक्षण करणारा जो संघ आहे ना त्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला म्हणजेच बॉस फायटर ओवळे संघाला पॅनल्टी असणार आहे. 2 धावांची पॅनल्टी आयोजन कमिटीकडून मात्र नक्कीच त्या ठिकाणी दिली गेलेली. का तर तुम्ही जर जर्सीज पाहिल्या ना त्या ठिकाणी खेळाडूंच्या अंगावरती 2 खेळाडू आपल्याला जे पाहायला मिळत आहेत त्या 2 खेळाडूंकडे तिथे जर्सीज आपल्याला संघाच्या पाहायला मिळत नाहीत. त्यामुळं 2 रनांची पॅनल्टी असणार आहे, लक्षात असू द्या प्लीज. जे 75चं टार्गेट आहे ना ते 73 या आकड्यावरती येऊन पोहोचत आहे. आता मात्र खोलवर पतीचा चेंडू त्याला हलक्या हाताने खेळून काढलंय. लॉंग ऑफ मध्ये आपण पाहतोय प्रोटेक्शन आहे. अजित मुंगाजी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतात. एक धाव घेतली जाते. तीन चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक हाताळत असताना आपण पाहतोय गोलंदाज अभिजित म्हात्रे त्या ठिकाणी गोलंदाजी करत असताना आतापर्यंत 7 धावा धावफलकावरती लागल्यात. परंतु इथे काय पाहायला मिळतंय, इथे फक्त फर्निचर डिसमिस केलं नाही तर फलंदाजाचं घरट जाळून पोळून टाकण्याचं काम केलं इथे गोलंदाजानं. महत्त्वपूर्ण विकेट येते जीवन भेंडेच्या रूपानं. थँक्यू. चला आपण टीम कॅप्टन जय हनुमान कामोठे या टीमला आपण जरूर सूचित करूया की कॅप्टन किंवा रिप्रेझेंटेटिव्ह जर को उपस्थित असेल तर लगेच आपण टॉससाठी पाठवा. पलसपे टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. आम्ही जरूर सूचित करू कामोठे टीमला की कॅप्टन लवकर या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्याला करायचं आहे नेक्स्ट मॅचचा टॉस. जीवन भेंडेच्या रूपाने एक महत्त्वपूर्ण विकेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली. त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये रोहित सुरते नावाचा फलंदाज मैदानाचा ताबा घेत असताना आपण पाहतोय. चला थोडंसं इतिहासाकडे पुन्हा एकदा वळू आपण, कारण ज्यावेळेस उमेश भोईर सरांचा कॉल आला ना सर
समालोचनासाठी. त्यांनी मला सांगितलं की सर तुम्हाला यासाठी बोलवायचं, आम्हाला जरा इतिहास ऐकायचा. 19 फेब्रुवारी जवळ येते आणि 19 फेब्रुवारी जवळ येते, त्यामुळं आम्हाला या देवांश ट्रॉफीच्या माध्यमातून थोडंसं मैदानावरती इतिहास होऊ द्या. म्हटलं नक्की सर तुमच्यासमोर सादर करील. फुलर लेनचा चेंडू इथे टाकला जातोय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित सुरतेला मात्र नक्कीच त्या ठिकाणी लायसन्स होतं, परंतु त्या लायसन्सचा फायदा घेता नाही आलाय. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजाचं कमबॅक. पहिल्या 2 चेंडूंवरती 6 धावा आल्यानंतर नंतरचे 3 चेंडू जर पाहिले ना, फक्त एकच धाव खर्च केली. त्यामध्ये एका विकेटचा समावेश आहे. एक डॉट चेंडू आहे. चला कॅप्टन आलेत पलसपे टीमचे, कामोटे टीमचे आलेत. या पलसपे टीमचे कॅप्टन. आता जसं षटक संपेल तसं आपण टॉस करणार आहोत. सॉरी टू इंटरप्ट यू सर. नक्कीच पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलंय, त्यामुळं मी विनंती करतो सर आपण टॉस करूया. येस, आणि टॉस आपण करूया. या फ्रेम मध्ये आपल्याला पाहायला मिळतील दोन्ही टीमचे एक जबरदस्त युवा असे पंच आणि सन्माननीय आमचे चंद्रशेखर पाटील साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते आम्ही करू टॉस. नाण्याच्या 2 बाजू छापा आणि काटा. कोण कॉल करेल? टीम कॅप्टन कामोटे संघाचे कॅप्टन कॉल करतील. काटा इज द कॉल. छापा आलाय. अभिनंदन. सर्वप्रथम काय असणार डिसिजन? 5 षटकांचा सामना, कंपल्सरी चेस, सिंगल ड्रेस कोडनं तुम्हाला मैदानामध्ये उतरावं लागेल. काय असणार आहे डिसिजन? फिल्डिंग करू. शुभेच्छा असतील कॅप्टन आणि तुम्हालाही शुभेच्छा असतील टीम कामोटे. आणि जाऊया आपण थेट कॉम्बॉक्सकडे. पुन्हा एकदा ऐकूया सरांचा आवाज. थँक्यू सर. आपण पाहतोय धावफलक जर पाहिलं ना तर 7 धावा पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि त्याच्यामध्ये 2 पॅनल्टीच्या रन्स आपण नक्कीच ॲड करतोय. म्हणजे जर धावफलक पाहिलं ना तर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. गावदेवी जुई संघाच्या 9 धावा धावफलकावरती. एक सन्मानही आम्ही घेणार आहोत या व्यासपीठावर. करंजादे ग्रुप ग्रामपंचायत सरपंच मंगेशजी शेलार साहेबांचा सन्मान आम्ही करणार आहोत. आम्ही मंगेश शेलार साहेबांना विनंती करू की आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण या. आणि इथे हा फटका पूल केलाय. पॉवरफुल हिट आणि बँग ऑन टार्गेट. पहिला षटकार. 75 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि या षटकारांची मात्र गरज आहे आणि सप्लाय झालाय. साहेबांचा सन्मान आपण या व्यासपीठावर करतोय. चंद्रशेखर पाटील आपल्या स्पर्धेचे आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये करतोय. मंगेशजी शेलार साहेबांचा सन्मान आम्ही करतोय. दरम्यान आपण पाहतोय या आधीच्या चेंडूवरती बॅक टू बॅक षटकार पाहायला मिळत आहेत आणि संदेश कडू, खेळाडूचं नाव संदेश आहे आणि गोलंदाजाला संदेश पाठवतोय माझी बॅट थांबणार नाहीये. धावांची आग मात्र मैदानाच्या आतमध्ये ते बॅट ओकताना आपल्याला पाहायला मिळतीये. आता मात्र इथे पाहायला मिळतोय कलात्मक फटका. गोलंदाजाच्या गतीचा केला जाणारा वापर. चेंडू जातोय 1 2 3 4 5 बाउन्स. चेंडू सीमारे शापार येतोय. एक दणदणीत खणखणीत चौकार. अजून एक सन्मान आम्ही करणार आहोत. निनादजी मुंबईकर साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आम्ही या व्यासपीठावर करतोय. पुनश्च आम्ही दादांना विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह. येस कॉम्बॉक्स. आता मात्र आपण पाहतोय एक चांगला फटका खेळाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक नसणार आहे. चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार येईल. पुन्हा एकदा बॅक टू बॅक आपल्याला चौकार पाहायला मिळेल. या षटकामध्ये मात्र इथे आग ओकताना आपल्याला बॅट पाहायला मिळते. गुलशन मात्रेवरती मात्र चांगलं आक्रमण चढवलंय. संदेश कडू बॅट आता थांबायला मागत नाही. जो धावांचा पाठलाग आहे ना तो धावांचा पाठलाग करत असताना धावफलकावरती मात्र आता धावांनी आकार घेतलाय आणि धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 29 रन्स 29 धावा. दुसरं षटक. आतापर्यंत 4 चेंडूवरती 20 धावा जमवल्या गेल्यात. हलक्या हातानं खोदून चेंडूला काढलं जाते. त्या ठिकाणी सेकंड स्लिपच्या माध्यमातून चेंडूला अडवलं जातंय. प्रोटेक्शन पाहायला मिळालं. हा चेंडू मात्र नक्कीच गोलंदाज चांगला पाहायला मिळाला. 21 धावा या षटकामध्ये आतापर्यंत गुलशन म्हात्रे यांनी मात्र खर्च केला. संदेश कडू एक आक्रमक आणि नाविन्यपूर्ण पारी मैदानाच्या आधुनिक खेळताना आपल्याला पाहायला मिळालीत. आता मात्र शेवटचा चेंडू डॉट येतोय रोहित सुरते यांच्यासाठी. षटक क्रमांक 2 संपलंय मैदानाच्या आतमध्ये आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा आपल्याला
30 पाहायला मिळत आहेत. म्हणजे 15च्या सरासरीनं ज्या धावा जमवायच्यात ना त्या धावा आत्तापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्यात. कारण 75ला विन आहे. टोटल धावा जर पाहिल्या तर 28 धावा बॅट्समनांनी कुठून काढल्या, 2 धावा पॅनल्टीच्या मिळून आपल्याला 30 धावा अशा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे आणि 18 चेंडूमध्ये 43 धावांची गरज विजयासाठी आपल्याला गावदेवी जुई संघाला पाहायला मिळते. संदेश कडू महत्त्वपूर्ण खेळी करताना पाहायला मिळालेत. त्यांच्या बॅटमधून मोठमोठे फटके येत आहेत. हलक्या हाताने चेंडूची गती मात्र येथे कमी केली जाते आणि फसवलं जात आहे संदेश कडू याला. संदेश कडूचा जर विचार केला ना तर वैयक्तिक 28 या आकड्यावरती तो खेळतोय. चांगले फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. महत्त्वपूर्ण धावा म्हणजे जर पाहिल्यानंतर सगळ्या धावा त्यानंच कुठून काढल्या. जीवन भेंडे शून्यावरती बाद होताना पाहिले. रोहित सुरतेचं अजून खातं खोललं नाहीये. संदेश कडू मात्र आपण पाहतोय आता 17 चेंडूंमध्ये 43 धावांची गरज असणार आहे. सामना मॅच ऑन झाली आहे. इथून मात्र पहिलाच चेंडू आपण पाहतोय अभिजित म्हात्रे यांचा एक चांगला चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. आता प्रोटेक्शन 5 अतिरिक्त खेळाडू बाहेर असणार आहेत. फुल्लर लेनचा चेंडू इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू डीप करेल तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जातील. थोडीशी नाराजी मात्र नक्कीच स्वतःच्या मनामध्ये पाहायला मिळते संदेश कडूच्या माध्यमातून. कारण त्याला माहिती आहे हा फटका मात्र नक्कीच एक चांगल्या फटक्यामध्ये एका आकर्षक धावांमध्ये बदल करण्यात आला असता. फटका फसला होता म्हणून थोडासा नाराज आहे. इथे मात्र अभिजित म्हात्रे थोडी फसवी गोलंदाजी करणार की काय. पहिला डॉट आलाय, दुसऱ्यावरती 2 आल्या, तिसऱ्यावरती काय होणार. इथे मात्र फसवलंय. एलिव्हेशन पाहायला मिळत नाही. झेल टिपला जाईल. संदेश कडूची खेळी मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येईल. बळीची टाळी टाळी. शिवराय जन्माला आले त्या आधीचा महाराष्ट्र काय होता. या महाराष्ट्राच्या मातीवरती फक्त पाहायला मिळायचं आकाशामध्ये घिरट्या घालणारी गिधाड आणि जमिनीवरती जर पाहिली तर फक्त हाडं उरलेली माणसं. आणि अशातच 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ल्यावरती हिंदवी स्वराज्याचा सूर्य उगवला, सूर्योदय झाला. आणि त्या हिंदवी स्वराज्याच्या सूर्यानं पुढे जाऊन मात्र न्याय नीती चारित्र्य गुणसंपन्न न्यायमूर्ती कीर्तिवंत एक राजा छत्रपती म्हणून आपल्याला या महाराष्ट्राच्या मातीनं घेताना पाहायला मिळाला. पुत्र कसा असावा, बाप कसा असावा, राजा कसा असावा, या सर्व गोष्टींचं जर उदाहरण घ्यायचं म्हटलं ना तर आदर्शानं माझ्या राजाकडे पाहावं. 15 चेंडूंमध्ये 41 धावांची गरज अजून विजयासाठी असणार आहे. बंटी कोंडिलकर पहिला चेंडू आला तसा पाठवून दिला. द मसल पॉवर आपल्याला पाहायला मिळते बंटी कोंडिलकरच्या बॅट मधून. चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतोय षटकार. गरज विजयासाठी. बंटीनं आल्या सरशी मात्र इथे खरपूस समाचार घेतलाय अभिजित म्हात्रे यांचा. कारण अभिजित म्हात्रेंनी नक्कीच एक विकेट महत्वपूर्ण घेतली होती. संदेश कडूला माघारी पाठवलं होतं. त्यांना मैदानाच्या बाहेर पाठवलं
परंतु आल्या सरची बंटीनं दाखवून दिले माझे इरादे काय आहेत, इरादे स्पष्ट केलेत. एक मोठा फटका खेळ आहे. थोडंसं स्मिताचे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. धावांचा जर विचार केला तर धावफलकावरती 38 धावा जाऊन पोहोचल्यात. काय भयान शांतता पाहायला मिळते. इथे अंगाचा वेध घेणारा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला तो थोडासा हलक्या गतीने चेंडूला टाकलं जात आहे. अभिजित म्हात्रेचं कमबॅक पाहायला मिळतंय. अजूनही मॅच संपलेली नाही आहे कारण चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा अभिजित म्हात्रेच्या माध्यमातून या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाली. 13 चेंडू शिल्लक आहेत. 13 चेंडूंमध्ये 35 धावांची गरज आहे. जी सरासरी सुरुवातीपासून आहे ना ती सरासरी अजूनही कायम राहताना आपल्याला पाहायला मिळते. या चेंडूवरती मोठा स्ट्रोक आला तर मग मात्र थोडंसं वेगळं स्वरूप पाहायला मिळेल. 15च्या सरासरीने ज्या धावा कुटायच्यात त्या धावा आत्तापर्यंत आल्यात. इथून काय होणार. डाव्या एसटीचा बाहेरचा चेंडू आमचे जावेद फरीद सर मात्र नक्कीच कळवतील. इट्स अ वाईट बॉल. अवांतर चेंडू फेकला जातोय. भरकटणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं प्रेशर गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज असताना अभिजित म्हात्रे 34 धावा धावफलकावरती गरज असणार आहे 13 चेंडूंमध्ये. आता मात्र बंटी कोंडिलकर थांबणार नाहीये. काय फटका पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. आला एक दणदणीत खणखणीत षटकार षटकार षटकार. बारा चेंडू आणि 28 धावांची गरज. या षटकारानं मात्र जे प्रेशर आहे ते प्रेशर पूर्णतः कमी होताना आपण पाहिले. स्ट्राईक रोटेट होत आहे. रोहित सुरते आपल्याला पाहायला मिळतील फलंदाजी मार्कवरती. ऑन स्ट्राईक आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 4 चंदन गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळतील. इथे हलक्या हाताने खेळून काढले क्षेत्ररक्षक दूरवरती. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाणार काय. नक्कीच केला जातोय. पाहता पाहता 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या गेल्यात. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे मात्र रोहित सुरतेचा फटका आपल्याला तेवढा थोडासा फसताना पाहायला मिळतो. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातोय. चोरटी धाव मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतीये. फसवलं जात आहे. थोडंसं लेझी क्रिकेट म्हणावी की काय. ओवळे संघाकडून मात्र क्षेत्ररक्षणामध्ये तेवढी आक्रमकता आपल्याला पाहायला मिळत नाहीये. त्याचा फायदा मात्र जुई संघाकडून घेतला जातोय. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट थोडंसं पाहायला मिळते. उर्वरित 10 चेंडूंचा खेळ शिल्लक असणारे 10 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज असणार आहे. फुल लेनचा चेंडू. आता मात्र फटका चांगला पाहायला मिळतो. मिड विकेटच्या डोक्यावरून मस्तकावरती दस्तक. चेंडू सीमारेषा पार. षटकार. जे रक्षक आहेत तेच भक्षक होताना आपल्याला पाहायला मिळते. पण तो काळ कसा होता त्या काळची जर गोष्ट बघितली तर एक आवर्जून गोष्ट सांगतो. येसाजी, सूर्याजी, फिरगोनजी, बैरजी यांसारखी मंडळी ज्यावेळेस अगदी लहानपणापासून स्वातंत्र्याच्या किंवा स्वराज्याच्या दिशेनं आगेकूच करत होती ना त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळालं येसाजी कंकांच्या घरी फिरतीसाठी दौरा मारायचा होता.
इथे सुद्धा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, फटका सुरेख पाहायला मिळतोय. चेंडू सीमा रेषेच्या दिशेनं चाललाय, तोपर्यंत 2 धावा पळून घेतल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. बंटी कोंडिलकर अतिशय वेगानं 3 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या जात आहेत. ताळमेळ दोनही खेळाडूंचा चांगला पाहायला मिळतोय. नक्कीच मी सांगत होतो आणि येसाजी कंकांच्या घरी जायचं होतं. पहा बॅटिंग वाल्या टीमला एक कन्फ्युजन क्लिअर करतोय. ज्या 58 धावा धावफलकावरती लागल्या त्याच्यामध्ये पॅनल्टीच्या 2 धावा, इथे मात्र फर्निचर डिसमिस होताना पाहायला मिळतंय. बंटी कोंडिलकरचा मात्र इथे त्रिफळा उडवला जातोय आणि बंटी कोंडिलकरला मैदानाच्या बाहेर यावं लागतंय. विजयासाठी 7 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज असणार आहे, कारण ज्या धावफलकावरती 58 धावा आपल्याला पाहायला मिळत आहे त्याच्यामध्ये 2 धावांची जी पॅनल्टी आहे ती ऍड केलेली आहे. त्यामुळं 7 चेंडू आणि 17 धावांची गरज. तर नक्की छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी येसाजी कंकांच्या घरी गेले ना, तर बरोबर जात असताना 7-8 मावळे सोबत, ते घोड्यांचा पागा, या सर्व गोष्टी सोबत असताना मग मात्र जिजाऊ आऊसाहेबांनी त्यांना सांगितलं की रक्षक आणि भक्षक नसावं. सोबत जाताना जी काही शिदोरी लागणार आहे किंवा घोड्यांचं खाद्य वगैरे असतील या सगळ्या गोष्टी. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. फ्लॅट 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 चेंडू सीमा रेषा पार येतोय, गगनभेदी षटकार. राजा शिवाजी माझा बसलाय घोड्यावर, तो बसलाय घोड्यावर, तो बसलाय घोड्यावर. हा चेंडू आणि 11 धावांची गरज विजयासाठी. आपण नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहिलं, सुमित चिमणे बॅट्समन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर म्हणून पाहायला मिळाला. आल्या सरची मात्र तिथे एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आणि आल्या सरशी सुमितनं षटकार ठोकून या मॅच मधलं जे प्रेशर आहे ना, ते प्रेशर पूर्णतः कमी केलंय. 6 बॉलमध्ये आता 11 धावांची गरज आहे. आता 11 धावा, शेवटचा चेंडू. या शेवटच्या षटकामध्ये हा चेंडू कुणाच्या हातामध्ये दिला जाणार, कशा प्रकारे मात्र आता गोलंदाजीवरती आत्मविश्वास दाखवला जाणार, त्या आत्मविश्वासाला सार्थ ठरत सुरुवातीचे जर 1 किंवा 2 चेंडू आपल्याला जर डॉट येताना पाहायला मिळाले ना, मग मात्र सामन्यामधील जो रोमांच आहे, ती रोमहर्षकता आहे, ती मात्र प्रफुल्लित होताना पाहायला मिळेल. असं पाहायला मिळेल का? आता मात्र मॅच ऑन झाली आहे. रोहितच्या बॅटमधून महत्त्वपूर्ण धावा येताना आपण पाहिल्यात. एक षटकारही त्याने ठोकवलाय, तोच रोहित आपल्याला आता ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. गोलंदाज अश्विन पाटील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालेत. रोहितसाठी टाकलाय, पॉईंटच्या दिशेनं फटका चांगला खेळाय. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला जातोय. नक्कीच वेगानं दुसरी धाव पूर्ण करणार काय सुमित आणि रोहित. आपण पाहिलं ना तर या जुई संघाचे 2 चित्ते आहेत आणि हे चित्ते मात्र महत्त्वाच्या 2 धावा अगदीच सहजरित्या पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळेल. 5 चेंडू 9 धावा. फिरकीचा चेंडू फसवलाय. पंचांकडे आशाभूत नजरेनं मागणी केली जातीये. पंच मात्र कळतील. इट्स लीगल डिलिव्हरी, मॅच ऑन आहे. 4 चेंडू 9 धावांची गरज. सामन्याचं चित्र विचित्र स्वरूपामध्ये बदलणार की काय? रोहित सुरते लगातारचे 2 डॉट चेंडू खेळताना आपण पाहतोय.
3 चेंडू आणि 9 धावांची गरज. रोहित सुरतेसाठी फुल टॉस मध्ये चेंडू टाकला, एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार काय? नक्कीच. इथे मात्र अजित मुंगाजी थोडंसं काहीतरी वेगळं वळण क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून साकारत असताना आपण पाहतोय. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या गेल्यात. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. मॅच जर आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या. शेवटच्या षटकामध्ये अश्विन पाटीलने मात्र कमाल केली आहे. मोठा फटका आतापर्यंत खेळून दिला नाहीये. या चेंडूवरती काय केलं जाणार? चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. दरम्यान झेलसाठी तिथे मात्र क्षेत्ररक्षक येतोय. दुसऱ्या धावेचा कॉल दिला जातोय. डेंजर झोन कडे फेकी आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या जातात. आता कंपल्सरी चेस. एका चेंडूवरती 5 धावांची गरज. म्हणजे एक मोठा फटका खेळावा लागणार आहे. गोलंदाजांनी जर चुकी केली नाही, वाईट किंवा नो चेंडू जर आपल्याला पाहायला मिळाला नाही तर कंपल्सरी मोठा फटका खेळावाच लागणार आहे. रोहित सुरते ज्यानं एक मोठा फटका खेळला आतापर्यंत षटकारच्या रूपानं, त्या रोहितला आता मात्र संधी आहे. इथून मात्र मॅच मध्ये रोमहर्षकता तर वाढलीच आहे, पण तू रोहित सुरतेकडे इथून हिरो होण्याची संधी आहे. इथे कोण होणार हिरो? अश्विन पाटील की रोहित सुरते? रोहित सुरते की अश्विन पाटील? एक चेंडू 5 धावांची गरज. अटीतटीची लढत. आणि चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये डॉट आलाय. काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. इथून मात्र जुई संघ टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करून घेऊन नंतर मात्र चेस करत असताना त्या